नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तुम्ही फक्त लग्न जमवा, कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची। 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण। दादासाहेब दरोडे सभागृह। संपर्क ताटके केटरर्स 98 220 53 458। मग येताय ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी। प्रशासनाने शहरालगतच्या गावातील गुंठ्या 2 गुंठ्यात केलेली बांधकामे बेकायदा ठरवून ती पाडण्याच्या नोटीसा दिल्याने हजारो नागरिक हवालदिल झाले आहेत। या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार महादेव बाबर यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। ग्रामीण क्षेत्रातील या बांधकामांना गुंठेवारी निकष लागू करून नियमितीकरण करावे, तुकडेबंदी, तुकडेजोड कायद्यातून संरक्षण द्यावे, बांधकामांच्या नोंदी ग्रामपंचायत उतार्यावर कराव्यात, कात्रज मधील वाड्यांची गावठाणे घोषित करावीत। शासनाने नेमलेल्या समितीपुढे बांधकामाने नियमितीकरणाचा प्रस्ताव देऊन संरक्षण द्यावे, तसेच बांधकाम परवाना पद्धत सुटसुटीत आणि सुलभ करावी, घरासाठी टाईप प्लॅन द्यावा, या मागण्यांचे निवेदन अपर जिल्हाधिकारी गणेश पाटील यांना दिले। यावेळी झालेल्या बैठकीत बाबर यांच्यासह नामदेव तांबे, नगरसेवक विजय देशमुख, कल्पना थोरवे, प्रशांत घुले, अमित घुले, जिल्हा परिषद सदस्य दशरथ काळभोर, रमेश कोंडे, प्रकाश कदम हे उपस्थित होते। टिळकवाड्यात सापडलेल्या 92 वर्ष जुन्या टिळकांचा ध्वनिमुद्रण पुणेकरांना अनुभवता आले। यामध्ये ज्येष्ठ नागरिकच नव्हे तर तरुणाईनेही कुतूहलापोटी टिळकांचा आवाज कानात साठवून घेण्यासाठी टिळकवाड्यात शुक्रवारी गर्दी केली। टिळकांचे कर्तृत्व हे कर्णोपकरणी अनेकांकडून ऐकले होते। इतिहासातून ते शालेय जीवनापासून अनेकांनी वाचलेही होते, परंतु खुद्द टिळकांचा आवाज ऐकणे हा अतिशय दुर्मिळ योग केसरीवाड्यात घडून आणला। लोकमान्यांचा हा आवाज सेठ लक्ष्मीचंद इरसदास नारंग यांनी ध्वनिफीत केला आहे। हा दुर्मिळ दस्तऐवज नारंग यांचे नातू मुकेश नारंग यांनी जपून ठेवला आहे। कराची येथे राहणाऱ्या लक्ष्मीचंद नारंग यांना गायनाची आवड होती। 1915 मध्ये केसरीच्या गणेशोत्सवास लोकमान्यांनी मास्टर कृष्णराव, बालगंधर्व भास्कर व बखले यांच्या गायनाचा कार्यक्रम आखला होता। त्यांचे रेकॉर्डिंग करण्यासाठी लक्ष्मीचंद यांनी खास रेकॉर्डिंग मशीन आणले होते। 32 सेकंदांचा त्यांचा हा आवाज असल्याने टिळकांविषयीच्या सर्व उपलब्ध साधनांमध्ये सोन्याचा कळस ठरला आहे। एक मिनिट, परत एकदा
जगातील सर्वोच्च माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या गिरीप्रेमीच्या गिर्यारोहकांचा महापालिकेच्या वतीने सत्कार करण्यात आला। महापौर वैशाली बनकर यांच्या हस्ते हा सत्कार पार पडला। यावेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गिर्यारोहक NK महाजन हे होते। प्रत्येक गिर्यारोहकास शाल, रोप व सन्मान चिन्ह देण्यात आले। तसेच महापालिकेने जाहीर केल्याप्रमाणे 15 लाख रुपयांचा धनादेश गिरीप्रेमी संस्थेला प्रदान करण्यात आला। या प्रसंगी सभागृह नेते सुभाष जगताप, विरोधी पक्षनेते वसंत मोरे, म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे, स्थायी समितीचे अध्यक्ष बाबूराव चांदेरे, नगरसेवक सिद्धार्थ धेंडे, अरविंद शिंदे, नगरसेविका मुक्ता टिळक यांच्या हस्ते मोहिमेत सहभागी झालेले टेकराज अधिकारी सुभाष हर्षे, कृष्णा ढोकळे, चेतन केतकर, आशिष माने, प्रसाद जोशी, सचिन डेंग तर मोहिमेचे प्रमुख उमेश झिरपे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना महापौर बनकर म्हणाल्या की मोहिमेस निघताना 16 मार्च रोजी पुणे स्टेशनवर सर्व गिर्यारोहकांना निरोप देताना यशस्वीतेची आशा वाटत होती। या गिर्यारोहकांनी पुण्याचे नाव देशातच नव्हे तर जगात उंचावले आहे व मोठेपणी जनरल नॉलेज मधील प्रश्नोत्तर म्हणून एव्हरेस्ट नेहमीच साथ घालत असते। अशा या सर्वांना साथ घालणाऱ्या एव्हरेस्टवर स्वारी करण्याचे मराठी माणसाच्या मनात जर आले नाही तर निश्चितपणे सर्वांनाच नवल लागेल। आमच्या घरच्यांकडून खूप पाठिंबा मिळाला आणि त्यामुळे आम्ही सगळेजण 6 महिने एकत्र एका ठिकाणी राहत होतो गुरुकुल पद्धतीने, ज्यामुळे आमची ही सगळी तयारी खूप चांगल्या प्रकारे होऊ शकली। आणि SM जोशी यांच्या नावे त्यांचे चिरंजीव अभय जोशी यांनी उभारलेल्या SM जोशी शिक्षण व आरोग्य निधीचे वितरण अमरापूरकर यांच्या हस्ते झाले। MKCL चे कार्यकारी संचालक विवेक सावंत, नरेंद्र दाभोळकर, प्राध्यापक सुभाष वारे आदी यावेळी उपस्थित होते। या निधीसाठी अभय जोशी यांनी 1 कोटी रुपये मदत केली आहे। त्यावरील व्याजातून 23 विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी तसेच आरोग्यासाठी मदत देणार आहेत। अभय जोशी यांनी उभारलेल्या या निधीच्या माध्यमातून सामाजिक कृतज्ञता निधीचाच एक वेगळा प्रवाह सुरू झाला आहे। सामाजिक कृतज्ञता निधी उभारत असताना भेटत गेलेल्या कार्यकर्त्यांकडून मला सर्वसामान्यांच्या व्यथा समजत गेल्या असे अमरापूरकर यांनी सांगितले। त्यांनी केलं त्याबद्दल ते एक प्रकारचे प्रेरणास्रोत आहेत। जेसी कुमारप्पांनी यासंबंधी खूप चांगलं मार्गदर्शन केले आणि आजच्या काळामध्ये ते आपल्याला आठवणं आवश्यक आहे। त्यांनी असं म्हटलं की एक भक्षकांचं अर्थशास्त्र असतं की जे भक्ष्याला खाऊनच टाकतं, त्याच्यानंतर थोडंसं सोफिस्टिकेटेड दिसणारं एक अर्थशास्त्र असतं आणि ते असतं पांडुळांचं अर्थशास्त्र की ते शोषत राहतं पण वरून काही दिसत नाही त्याचं स्वरूप। तिसरं एक अर्थशास्त्र पुढच्या पिढीला त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी आपण कसं सक्षम करतो आणि त्याच्यातून एक देण्याचं अर्थशास्त्र निर्माण होतं। खरं म्हणजे घेण्याच्या अर्थशास्त्राच्या संबंध गदारोळामध्ये देण्याचं एक विलक्षण, प्रभावी आणि शक्य कोटीतलं अर्थशास्त्र असू शकतं याच्यावर आपला विश्वासच राहिलेला नाही। आमच्या निधीचं उद्दिष्ट काय आहे? उद्दिष्ट असं आहे की हा निधी लवकरात लवकर बरखास्त करण्याची वेळ आली, म्हणजे समाजामध्ये त्या ठिकाणी एवढी उत्स्फूर्त मदत करण्याची शक्यता निर्माण व्हावी की महाराष्ट्रभर फिरून असा वेगळा निधी चालवण्याची गरज पडू नये। प्रेरणांना पुढे नेण्याचं काम त्यांच्या घरातून इतक्या ताकदीनं या पद्धतीनं व्हावं आणि त्या सर्व कार्यक्रमाला आपल्या सर्वांना उपस्थित राहता यावं ही संधी अभय जोशींनी आपल्या सर्वांना दिली। त्याबद्दल आपण सर्वजण सुरुवातीला अभय जोशींचं मनापासून स्वागत पुणे मराठी ग्रंथालय व लोकसंवादच्या वतीने जाधव यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक द मा मिरासदार यांच्या पुस्तकांचा संच 5000 रुपये देऊन जाधव यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर प्र. शेजवलकर, अरुणा ढेरे, ग्रंथालयाचे अध्यक्ष मोहनराव दाते, कार्याध्यक्ष मुकुंद अनगळ व लोकसंवादचे विजय काळे उपस्थित होते। महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जाधव यांच्या घरी त्यांची भेट घेऊन अभिष्टचिंतन केले। समाज जिवंत ठेवण्यासाठी जातिवंत विनोदकार हवाच। सध्या मराठी वाङ्मयाला विनोदकाराची आवश्यकता आहे। आजच्या काळात याची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवत आहे अशी खंत ज्येष्ठ समीक्षक राग जाधव यांनी व्यक्त केली।
व्यासपीठावर आणि समोर माझे अनेक मित्र आहेत आणि सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ ज्यांना मी मानतो असेही आहे. सर्वांची नावं घेत बसलो तर 1 तास जाईल, तर मी नावं घेत नाही. तर सर्वांच्या प्रती एक प्रकारचा नमस्कार करून आणि लोकसंवाद या संस्थेचे संयोजक आमचे विजयराव काळे यांच्यामुळे हा योग आलेला आहे. त्यामुळे मी प्रथम या दोघांचा आणि ते ज्या संस्थांचं प्रतिनिधित्व करतात त्या संस्थांच्याबद्दल एक धन्यवाद आभार व्यक्त करतो. कारण माझ्या ध्यानीपणी नसलेली गोष्ट आहे. कारण काय की वय वाढतच जातं, त्याच्यासाठी फार काय करावं लागत नाही. फक्त कुंडली बरी असली म्हणजे वय वाढत जातं. जैन सोशल ग्रुप पुणे नोबलतर्फे नारी संघटना दिन व जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशन डे दिनाचे औचित्य साधून स्त्री भ्रूण हत्येविषयी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर शनिवार वाडा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थिनींना बाहुली भेट देण्यात आल्या. या रॅलीत RCM गुजराती हायस्कूल मधील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. सध्या संपूर्ण देशात स्त्री भ्रूण हत्येचा विषय चांगलाच गाजत आहे. मुलींची कमी होणारी संख्या अतिशय चिंताजनक झाली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात स्त्री भ्रूण हत्या करू नका अशा विषयावर जनजागृती सुरू आहे. आई हवी, बहीण हवी, बायको हवी, मग मुलगी का नको अशा आशयाचा फलक विद्यार्थिनींनी हातात घेतले. यावेळी विद्यार्थिनींनी मुलगी वाचवा अशाही घोषणा दिल्या. या विद्यार्थिनींनी घागरा ओढणी व पारंपरिक दागिने घालून बाहुली घेऊन मुलगी वाचवा असे आवाहन केले. गुरुवारी झालेल्या विधीच्या बैठकीत सदस्यांनी TDRची प्रकरणे विधीमार्फत जावीत यावरून विधी सल्लागार ॲडव्होकेट मंजुषा इधाटे यांना धारेवर धरले व त्यानंतर इधाटेंना रडू कोसळले अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताचा समितीचे अध्यक्ष दत्ता बहिरट यांच्यासह समिती सदस्यांनी खुलासा केला आहे. बहिरट म्हणाले, बैठकीत असा कोणताच प्रकार घडला नाही. इधाटे यांना पुणे मनपाच्या संदर्भात सर्व प्रकारचे किती न्यायालयीन खटले आहेत व ते कसं चालविले जातात या संबंधीची माहिती मागितली होती. गेल्या 3 महिन्यांपासून ही माहिती देण्यास त्या टाळाटाळ करीत आहेत. चुकीची माहिती देऊन इधाटे दिशाभूल करीत आहेत. सभा इतिवृत्त आणि ध्वनी मुद्रणावरून हे स्पष्ट होईल असेही त्यांनी सांगितले. महापालिकेच्या विधी सल्लागाराने केलेले आरोप चुकीचे असून अशी कोणतीही घटना घडलेली नाही. विधी सल्लागार हे विधान खोटे करून समितीस बदनाम करीत आहेत. त्यांनी केलेले आरोप सिद्ध झाल्यास आम्ही राजीनामा देण्यास तयार आहोत आणि आरोप सिद्ध न झाल्यास इधाटे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी बहिरट यांनी यावेळी केली. समितीचे सदस्य धनंजय जाधव, ॲडव्होकेट रुपाली ठोंबरे, अर्चना कांबळे व स्मिता वस्ते यावेळी उपस्थित होते. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.